मी समर्थ. मोगरीच्या वेलाजवळून जाताना सुगंध येणारच, हीच अपेक्षा बाभळीच्या झाडाजवळून जाताना आपण केली तर सुगंध मिळणं तर दूरचीच गोष्ट, परंतु त्या झाडावरून गळून पडलेला एखादा बाभळीचा काटा आपल्या पायात घुसू शकतो. अशावेळी आपण बाभळीच्या झाडाला दोष देऊन काय उपयोग? आपलंच चुकलेलं असतं नाही का? आपण आधीच्या मोगराच्या झाडावरून जवळून गेलेले असतो. जाताना मिळालेल्या सुगंधाचा आनंद पुढं घेत एक बाभळी आहे हे विसरतो आणि खाली न बघता एका लयीत चालत राहतो. खाली न बघितल्यामुळे आपल्या पायात काटा घुसतो. आयुष्यातही आपण असंच करत असतो नाही का? भेटणारी चांगली लोक मनात घर करून राहतात आणि त्या आनंदात पुढे जाताना वाईट लोकही भेटू शकतात हेच विसरतो. आणि मग वाईट लोकांच्या वाईट वागण्याचा, द्वेषाचा, आकसाचा काटा आपल्याला मनाला सतत टोचत राहतो. अशावेळी नेमका दोष कुणाचा हे मात्र कळत नाही. आपण चांगलं वाईट बघायला शिकलो नाही याचा की आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट लोकांचा हे आपण तपासायला हवं.